कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमधील 65 इमारतीचं प्रकरण पुन्हा एकदा तापलेलं पाहायला मिळत आहे. विशेषतः पाहायला गेलं तर अधिकाऱ्यांकडनं नोटीस लावल्याने डोंबिवलीमध्ये मोठा चर्चेचा विषय बनलेला आहे. नेमका काय विषय आहे आपण हे जाणून घेण्यासाठी आपल्यासोबत भाजपचे नेते दीपेश म्हात्रे आहेत. दीपेशजी, काय सांगाल, ज्या पद्धतीने समर्थ हाईट्स या सोसायटीला महानगरपालिकेने नोटीस बजावलेली आहे, प्रामुख्याने त्या नोटीसचं काय कारण आहे बजावण्याचं? समर्थ कॉम्प्लेक्स या इमारतीचे सर्व रहिवासी काल येऊन मला भेटले. इथे पर्सनली मी त्यांना भेटलो होतो आणि जाणून बुजून काही महापालिकेचे अधिकारी या 65 इमारतीमधील काही रहिवाशांच्या बिल्डिंगवर जाणून बुजून कारवाई करण्याचा प्रयत्न करत आहेत. कोर्टामध्ये मल्हार हाईट्सच्या नावाने याचिका असताना देखील जाणून बुजून समर्थ कॉम्प्लेक्सवरती कारवाई करण्याचा घाट काही अधिकाऱ्यांचा आहे. काही विशिष्ट बिल्डरांना वाचवण्याचा प्रयत्न काही अधिकारी करतायत का, अशी शंका आमच्या मनामध्ये येते. परंतु माननीय महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, लाडके मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, त्याचबरोबर आमचे माननीय प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण साहेब यांनी जे आश्वासन आम्हाला सर्वांना या सोसायट्यांना दिलेलं आहे की 65 इमारतीच्या नागरिकांची फसवणूक झालेली आहे आणि त्यांचा याच्यात कुठलाही दोष नाही, तर आम्ही या 65 इमारतीच्या सर्व नागरिकांच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहणार आहोत. आणि प्रशासनाने असं जर कुठला कारवाईचा घाट घातला तर त्यांना पहिले भाजपच्या नेत्यांना, भाजपच्या कार्यकर्त्यांना सामोरं जावं लागेल. प्रशासनाने अशी चूक करू नये अशी माझी त्यांना विनंती आहे. नेमकी ही चूक कोणाकडनं झाली, म्हणजे ज्या पद्धतीने ते पत्र आले, नेमकं ते पत्र कोणाचं आहे आणि काय नेमकं कारण असू शकतो? त्याच्या बाजूलाच समर्थ कॉम्प्लेक्सच्या बाजूला एक मल्हार हाईट्स नावाची इमारत आहे. या मल्हार हाईट्सच्या इमारतीबद्दल याचिका दाखल झालेली आहे आणि मल्हार हाईट्सच्या नावाने याचिका असताना समर्थ कॉम्प्लेक्सचा संबंध काय? समर्थ कॉम्प्लेक्सचं नाव पूर्ण याचिकेमध्ये कुठे नाही, हिस्सा नंबर तो नाही, सर्वे नंबर वेगळा आहे. पण जाणून बुजून समर्थ या 65 इमारतींमध्ये आहे म्हणून त्याच्यावर कारवाई करायची, जेणेकरून मल्हार हाईट्सला कुठेतरी वाचवता येईल. कुठल्याही इमारतीवर कारवाई व्हावी आमची अशी इच्छा नाही. परंतु जाणून बुजून जर कोणी हे सगळं अधिकारी करत असतील तर माझी आयुक्तांना देखील विनंती आहे की ह्याचा आपण सगळ्यांनी दखल घ्यावी आणि तातडीने अशा अधिकाऱ्यांवर देखील कडक कारवाई करावी अशी माझी त्यांना विनंती आहे. त्या इमारतीमध्ये राहणाऱ्या रहिवाशांची पण कालपासून ज्या पद्धतीने आपण पाहिलं घाबरलेलं कुटुंब आहेत, अनेक कुटुंब विचार करतायत, बैठका सुरू आहेत, काय नेमकी त्यांची परिस्थिती तुम्ही भेटली? या इमारतीमध्ये जवळजवळ 34 लोकांचे रजिस्ट्रेशन झालेले आहेत. 34 लोकांच्या नॅशनलाइज बँकेमधनं लोन सुरू आहे. लोक हफ्ते भरतायत. काही घरात पेशंट आहेत, काही वृद्ध नागरिक आहेत, लहान मुलं आहेत. लहान मुलांच्या विशेषतः 10वी 12वीच्या परीक्षा सुरू आहेत. या परीक्षा सुरू असताना देखील महापालिकेच्या अधिकाऱ्यांना एवढी पण माणुसकी नाही का? तुम्ही जाऊन नोटिसेस लावताय, घरातल्या लोकांचं वातावरण बिघडतंय. आणि मला तर विशेषतः असं सांगायचं आहे की अधिकाऱ्यांना काही भावना राहिल्यात की नाही असं विचारावंसं वाटतं. कारण परीक्षा सुरू असताना त्या महापालिकेच्या लोकांनी जाऊन तिथे नोटिसा लावल्या. घरातलं लोकांचं वातावरण बिघडलेलं आहे. लोकांच्या घरामध्ये धाकधूक सुरू झाली. आज रविवार असताना देखील तिथे मोठ्या प्रमाणात लोक जमलेत. आता मी तिथे जाणार आहे. माझी प्रशासनाला विनंती आहे की खोट्या कारवाया करू नका. सर्वसामान्य माणसांची फसवणूक झालेल्या माणसांना तुम्ही कुठेही अडचणीत आणू नका, नाहीतर प्रशासनाला याचे परिणाम भोगावे लागतील. भाजपकडनं आता नेमकी काय भूमिका असणार आहे? अधिकाऱ्यांवरती काय कारवाईची तुम्ही मागणी करणार आणि पुढचं पाऊल काय असणार? मी विशेषतः या प्रकरणामध्ये आयुक्तांची भेट घेणार आहे. त्याचबरोबर प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण साहेब यांना देखील इन्फॉर्म मी केलेला आहे. आणि विशेषतः मुख्यमंत्र्यांनी जो दिलेला शब्द आहे, जो त्यांनी सभागृहामध्ये सर्वांसमोर दिला होता, त्या शब्दाचं पालन करण्याचं काम, म्हणजे आमच्या नेत्यांनी जर शब्द दिलाय तो शब्द आम्ही प्रत्येक कार्यकर्त्यांनी दिल्यासारखा आहे आणि त्या शब्दाचं पालन करण्याचं काम आम्ही सगळे कार्यकर्ते मिळून करणार आहोत. एकंदरीत पाहायला गेलं तर ज्या पद्धतीने अधिकाऱ्यांची चुकी आहे त्या अधिकाऱ्यांवरती कठोर कारवाई व्हायला हवी आणि त्याचबरोबर जे इमारत आहे त्यांनी आमच्या नेत्यांनी जो शब्द दिलाय तो आम्ही पाळणार, त्यांनी घाबरू नये, आम्ही त्यांच्या पाठीमागं आहे, अशा प्रकारचं वक्तव्य देखील या ठिकाणी भाजप नेते दीपेश म्हात्रे यांनी दिलेलं आहे. यामुळे येणाऱ्या काही काळामध्येच आपण पाहिलं तर 65 इमारतीचं प्रकरण पुन्हा एकदा राजकीय वाद तापण्याची शक्यता वर्तवली जात आहे. सुनील जाधव, TV9 मराठी, डोंबिवली. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.